श्रीहरी. श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या आजच्या प्रकरणामध्ये संत मंडळातील आजचे संत श्री संत नरहरी सोनार. नरहरी सोनारांच्या आईचे नाव सावित्री आणि वडिलांचे नाव अच्युत. वयात आल्यावर नरहरीचे लग्न श्रीपती पोतदारांची कन्या गंगाबाई हिच्याशी झाले. नरहरी शिवभक्त होते. तो फक्त शिवमंदिरातच जात असे. शंकर सोडून त्याने अन्य कोणत्याही देवाचे दर्शन मोठ्या निर्धाराने घेतलेले नव्हते. पंढरपुरात राहून त्याने कधी विठ्ठलाचे दर्शनही घेतले नव्हते. पंढरपुरात एक धनाढ्य सावकार होते. त्यांचा विवाह होऊन बरीच वर्ष झाली तरी त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला की देवा, मला पुत्र लाभला तर मी तुझ्या कंबरेला सोन्याचा करगोटा बांधीन. पुढे पांडुरंग कृपेने त्यांना पुत्ररत्न लाभले. तो सावकार पांडुरंगाच्या कमरेचे माप आणि सोन्याची लगडी घेऊन नरहरी सोनाराकडे गेला. नरहरीने 4च दिवसात करगोटा तयार केला. सावकार तो सुंदर करगोटा पाहून संतुष्ट झाले. त्यांनी नरहरीला त्याची बिदागी दिली. सावकार तो करगोटा घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात गेले. तेथील पुजाऱ्याकडे तो करगोटा दिला. पुजाऱ्याने तो करगोटा विधीपूर्वक पांडुरंगाच्या कमरेस बांधला, पण तो निसटून खाली पडला. सावकार तो करगोटा घेऊन नरहरीकडे आले. करगोटा खरंच लांब झाला होता. नरहरीला आश्चर्य वाटले. असे कसे झाले त्यालाच कळेना. शेवटी सावकार म्हणाले, सोनार मामा, तुम्हीच स्वतः मंदिरात चला. नरहरी म्हणाला, शिव सोडून मी कोणत्याही देवाच्या मंदिरात जात नाही. फक्त शिवदर्शन घेण्याचा माझा या जन्मीचा निर्धार आहे. मी आपल्या समवेत मंदिरात येऊ शकत नाही. सावकार म्हणाले, मी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो. आपल्याला विठ्ठल मंदिरात घेऊन जातो. आपण स्पर्शाने माप घ्या. नरहरींनी मान्य केले. सावकार नरहरीच्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन गेले. नरहरीने चाच पडतच विठ्ठलाच्या कमरेचा स्पर्श केला. त्या स्पर्शात त्याला तो आकार शिवाच्या पिंडीसारखा भासला. त्याने झटकन आपल्या डोळ्यावरची पट्टी दूर केली. घटकेत शिवपिंडी तर घटकेत विठ्ठल मूर्ती. नरहरी बघतच राहिला. शेवटी त्याच्या नजरेत विठ्ठल मूर्ती स्थिर झाली. त्याने हातातला करगोटा विठ्ठलाच्या कमरेला लावला. तो अगदी बरोबर बसला. सावकाराला आश्चर्य वाटले आणि नवस पूर्ण झाल्याचा आनंदही झाला. नरहरी तर धन्य झाला. साक्षात भगवंतांनी विठ्ठल आणि महादेव, हरी आणि हर यातील द्वैत संपवून त्याच्या मनी ईश्वराविषयी अद्वैत निर्माण केले. नरहरीची साधक दृष्टी स्वच्छ झाली. देवांमधला भेदभाव दूर झाला. तो विठ्ठलाचा परमभक्त झाला. नेमाने विठ्ठल दर्शन घेऊ लागला. त्याची काम, क्रोध, लोभ इत्यादी षड्रिपूंपासून नित्यदर्शनाने मुक्ती होऊ लागली. त्याच्या कानावर संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई या 4 भावंडांची आणि संत नामदेवांची कीर्ती आली. या साऱ्यांच्या भेटीची आस नरहरीच्या मनी निर्माण झाली. आज मासिक एकादशी. ज्ञानदेव आज पंढरपुरी येणार अशी वार्ता त्याच्या कानी होती. पहाटेच उठला. चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले. नंतर विठ्ठल मंदिरात आला. विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेऊन ज्ञानदेवादी संतांची प्रतीक्षा करू लागला. नामदेवांसह 4ही भावंडे आली. त्यांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. नरहरीने धावत जाऊन ज्ञानदेवांचे चरण धरले. ज्ञानदेवाने त्याला खांद्याला धरून उठवले. स्वतः वाकून प्रतिनमस्कार केला. नरहरीच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रू तरारले. तो म्हणाला, मी नरहरी सोनार. आपल्या भेटीची आर्त माझ्या मनी होती. आज पूर्ण झाली. आपल्या भेटीने झालेला आनंद मी शब्दात वर्णन करू शकणार नाही. नरहरीने निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, नामदेव या साऱ्यांना दंडवत घातला. तो ज्ञानदेवांना हात जोडून म्हणाला, महाराज, पांडुरंग कृपेने आपली भेट झाली. मी धन्य झालो. एक आपल्या चरणी विनवणी आहे. मज पामरावर कृपा करावी. मला अनुग्रहित करावे. नरहरी पुन्हा ज्ञानदेवांसमोर वाकू लागला. ज्ञानदेवांनी त्याला आवरून आलिंगन दिले. आपण नरातील हरी आहात. आपल्याला अनुग्रहाची आवश्यकता नाही. तरी आपली इच्छा आहे. मी आपल्याला अनुग्रह देतो. ज्ञानदेवांनी नरहरी सोनारांना अनुग्रह दिला. ते आनंदाने नाचू गाऊ लागले. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागे सरी जाणे, अंतरात्मा नाम सोने,
त्रिगुणाची करुणी मोस, आत ओतिला ब्रह्मरस. विवेक हातवडा घेऊन, काम क्रोध केला चूर्ण. जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोका ठोकी. मनबुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी. ज्ञान ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे चोखीटी. खांदा वाहुनी पोतडी, उचली पाऊल पैलथडी. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस. भजन करीतो रात्रंदिवस.